समजा जर तुम्ही एखादा स्किन केअर प्रोडक्ट म्हणजे एखादी क्रीम किंवा एखादा फेस वॉश किंवा एखादा सिरम स्वतःसाठी विकत घेताय, तर ते सिरम किंवा ती क्रीम तुमच्या स्किनवरती व्यवस्थितरित्या काम करते की नाही हे जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे, किंवा ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होतंय की नाही हे जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे एखादा प्रोडक्ट तुम्हाला सूट होत नसेल तर त्याची लक्षणं नेमकी कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. जर समजा तुम्ही एखादी क्रीम किंवा एखादा सिरम किंवा कोणतंही स्किन केअर प्रोडक्ट वापरायला स्टार्ट करताय आणि ते प्रोडक्ट वापरायला सुरुवात केल्यावरती जर तुमच्या स्किनवरती खूप जास्त खाज येत असेल तर समजा की ते प्रोडक्ट तुम्हाला सूट करत नाहीये. बऱ्याचदा असं होतं की ती क्रीम किंवा ते सिरम लावल्यावरच लगेच चेहऱ्याला खाज सुटायला लागते, किंवा बऱ्याचदा असंही होतं की ते प्रोडक्ट वापरल्यानंतर काही वेळानंतर स्किनवरती खाज सुटायला लागते किंवा बाहेर पडल्यावरती स्किनवरती खाज सुटायला लागते आणि मग आपल्याला समजतच नाही की ती खाज नेमकी कशामुळे सुटतीये. समजा जर ते प्रोडक्ट वापरण्याच्या आधी तुमच्या स्किनवरती कोणत्याही प्रकारची खाज येत नसेल, पण प्रोडक्ट वापरायला लागल्यानंतर तुमच्या स्किनवरती जर खाज यायला सुरुवात झाली असेल तर समजून जा की ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होत नाहीये. नंबर 2 म्हणजे स्किनवरती पुरळ येणे. येस, समजा जर तुमची स्किन क्लिअर असेल किंवा नेहमी तुम्हाला पिंपल्स चेहऱ्यावरती येत नसतील, पण एखादा प्रोडक्ट वापरायला लागल्यानंतर अचानक तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आले तर समजून जा की त्या प्रोडक्टची तुमच्या स्किनवरती रिॲक्शन झाली आहे आणि त्यामुळे तुम्हाला ब्रेकआउट्स आपण ज्याला म्हणतो किंवा अचानक पिंपल्स येणे हे तुमच्या चेहऱ्यावरती सुरू झालंय. सो बऱ्याचदा एखादा प्रोडक्ट सूट झाला नाही तर त्याची रिॲक्शन म्हणून आपल्याला पिंपल्स येतात, ते ब्रेकआउट्स होतात. त्यामुळे समजून जा की ते प्रोडक्ट तुम्हाला सूट झालेलं नाहीये. आता एखादं प्रोडक्ट जर तुम्हाला सूट होत नाहीये तर असं आहे का की ती प्रोडक्टच खराब आहे? तर तसं नसतं. बऱ्याचदा असं होतं की त्या प्रोडक्ट मधल्या एखाद्या इन्ग्रेडियंटला, एखाद्या पदार्थाला तुम्ही ॲलर्जिक असता, किंवा त्या प्रोडक्टमध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या स्किन टाईपला, तुमच्या त्वचेच्या प्रकाराला सुटेबल नसतात, म्हणून त्याची रिॲक्शन तुम्हाला होते. पण याचा अर्थ हा नसतो की तो प्रोडक्टच खराब आहे. कदाचित तो प्रोडक्ट तुमच्या स्किनला सूट होत नाहीये. नंबर 3, प्रोडक्ट वापरल्यावरती स्किन लाल होणे. येस, बऱ्याचदा एखादं प्रोडक्ट वापरलं की स्किनवरती रॅशेस उठल्यासारखे होतात अक्षरशः, किंवा स्किन एकदम लाल होते. असं झालं तर समजा की तुमच्या स्किनवरती त्या प्रोडक्टने प्रचंड रिॲक्ट केलंय आणि तुम्हाला ते प्रोडक्ट अजिबात सूट झालेलं नाहीये. त्यामुळे ते प्रोडक्ट वापरणं तुम्ही लगेचच बंद करा. एखादा जर प्रोडक्ट तुम्हाला वापरायचा आहे आणि त्यामध्ये जर समजा स्ट्रॉंग इन्ग्रेडियंट्स असतील तर नेहमी मेक शुअर करत जा की तुम्ही एखाद्या एक्सपर्टला किंवा एखाद्या डर्मॅटॉलॉजिस्टला विचारून मगच प्रोडक्ट वापरताय, कारण त्यांना माहिती असतं की तुमच्या स्किनला नेमकं काय सूट होईल आणि त्याप्रमाणेच ते तुम्हाला प्रोडक्ट्स रेकमेंड करतात. त्यामुळे नेहमी एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घेऊनच मगच तुम्ही जे प्रोडक्ट्स आहेत ते वापरायला सुरुवात करत जा. नंबर 4, एखादं प्रोडक्ट वापरल्यावरती स्किन प्रचंड ड्राय पडणे. येस, एखादा प्रोडक्ट वापरल्यावरती तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त कोरडेपणा जर तुम्हाला जाणवत असेल, स्किन खूपच ड्राय वाटत असेल, खेचल्यासारखी वाटत असेल, तरीही समजून जा की ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होत नाहीये. त्यामुळे ते प्रोडक्ट वापरणं लगेचच स्टॉप करा. आता बऱ्याचदा काय होतं ना की आपण एखादा प्रोडक्ट वापरतो, ते प्रोडक्ट संपूर्ण चेहऱ्यावरती लावतो आणि मग त्याची रिॲक्शन होते आणि स्किन खराब होते. ते होऊ नये म्हणून आधीच एक काळजी घ्यावी, ती म्हणजे तुम्हाला पॅच टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. कोणतंही नवीन प्रोडक्ट तुम्ही आणलं ना स्किनसाठी की त्याची पॅच टेस्ट करत जा. आता पॅच टेस्ट कशी करायची, तर तुम्हाला काय करायचंय, ह्या भागात तुम्हाला थोडंसं ते प्रोडक्ट लावायचंय. आता जर समजा ते प्रोडक्ट ओव्हरनाईट ठेवण्यासारखं असेल तर रात्रभर, समजा ती क्रीम असेल किंवा सिरम असेल तर रात्रभर ते जे प्रोडक्ट आहे ते इथे तुम्ही ठेवू शकता आणि मग सकाळी उठून तिथला जो भाग आहे तो पाण्याने धुवू शकता. आता सकाळी उठून जर तुम्हाला जाणवलं की तुमच्या स्किनवरती काही रिॲक्शन झाली आहे तर समजा की ते प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला सूट होत नाहीये. पण जर काही रिॲक्शन झाली नाही तर ऑफकोर्स तुम्ही ते प्रोडक्ट नक्कीच वापरू शकता. पॅच टेस्टचा फायदा काय होतो ना, संपूर्ण चेहऱ्यावरती ती रिॲक्शन होत नाही. समजा जर ते प्रोडक्ट तुम्हाला सूट होत नसेल तर ज्या भागात तुम्ही पॅच टेस्ट केलेली असते त्याच भागात ती रिॲक्शन होते, संपूर्ण चेहऱ्याला ती रिॲक्शन होत नाही. त्यामुळे पॅच टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने एखादं प्रोडक्ट तुम्हाला सूट होत नाहीये याची लक्षणं नेमकी कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी.